मंदिरचा बॅक साईडचा परिसर आपण लाईफ फक्त 4 दिवसाची असते म्हणून एन्जॉय करत राहू. पण सटाण्यामध्ये आलोय आणि या ठिकाणी ॲपल आणि आम्ही फायनली आमच्या आत्या त्यांच्या घरी आलोय. हॅलो गाईज, नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओला आपण भाक्षी या ठिकाणाहून सुरुवात केली. तर मंडळी, आज आपण आलोय भाक्षी या ठिकाणी. तर जो खंडेराव महाराजांचा जो मंदिर आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला दर्शन करायला जायचं आहे आणि आपण चाललो आहे, हे की नाही. तर आपण खास करून आयट्यावर आलो होतो तुषार यांचा मेडिकल अर्ज देण्यासाठी, आणि तो आपण फायनली अर्ज दिला आहे. तर आता दादू म्हणत होता की एवढा आलो आहे आपण, तर दर्शन करून जाऊ. तर आता आम्ही चालतोय आणि थोडंसं दम लागलं आहे आम्हाला. तर आज एकदम वातावरण मोकळं आहे, पहा, पाणी पण नाही आणि या ठिकाणी जास्त गरमी होती, बघू शकता आपण. हाय सटाणा आणि आपण फायनली श्री क्षेत्र जय मल्हार भागापूर भाक्षी या ठिकाणी फायनली पोहोचलो आहे. तर आपल्याला फायनली या ठिकाणी पादत्राणे काढावं लागणार आहे. फायनली आपण पहिली पायरीवर मंडळी, आज एवढी गरमी लागते, हे लई गरमी आहे. तर आपल्याला जायचं आहे त्या ठिकाणी, त्या ठिकाणी आपलं खंडेराव महाराज त्यांचे पावलं आणि त्यांचे घोड्यांचे पावलं आपल्याला बघायला मिळतील. तर आपण त्या ठिकाणी जाऊ. हा मंदिरचा बॅक साईडचा परिसर आपण बघू शकता. व्ह्यूज पहा मंडळी, व्ह्यूज खूपच सुंदर असं वातावरण आहे, क्लीन वातावरण आहे. पाऊस पण उघडलाय आणि हवा पण थंडगार येते. परत आपण या ठिकाणी उष्ण दमट असं हवामान या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. फायनली आपण ज्या ठिकाणी खंडेराव महाराज आणि त्यांचे घोड्यांचे पावलं आहेत त्या ठिकाणी आपण पोचलोय. तर फायनली आपण दर्शन घेतलं आणि आजूबाजूचा परिसर पण आपण पाहिलाय. तर मंडळी, व्हिडिओमध्ये कंटिन्यू लागून राहा, कारण की आपल्याला अजून जायचं ते म्हणजे दोदेश्वर. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असतील तर लाईक नक्की करायचं, चालेल मंडळी. तर आपण गाडी ना मंदिरावर घेऊन गेलो होतो, वरती घेऊन गेलो होतो आपण गाडी, आणि आता परत आपल्याला जायचंय दोदेश्वर.
तर फायनली मंडळी आपण दोदेश्वर या मंदिराजवळ पोचलो आणि हा आजूबाजूचा परिसर खूपच शांत वातावरण आहे. मस्तपैकी असं गाडी लावली येते आणि आता आपण मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत. मंदिराच्या आवारात आपण प्रवेश केलाय. तर शांत असं वातावरण आहे, एकदम थंड हवा या ठिकाणी चालू आहे. तर हा परिसर पूर्ण शांत वातावरण आहे. खूपच सुंदर असा नजारा आहे मंडळी, आपण एकदा नक्की या. आपल्याला पण उडी मारू. तर मंडळी आपण मंदिराच्या समोरचा जो भाग आहे त्याच्या टेरेसवर आपण चढलोय आणि हा परिसर खूपच शांत असं वातावरण आहे. आपण एकदा नक्की भेट द्या, हे की नाही. तर एकदम शांत असं वातावरण आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळेल. तर खूपच मन प्रसन्न करणारं असं वातावरण आपल्याला या ठिकाणी आहे. तर एकदा आपण नक्की भेट द्या. चालेल मंडळी, आजूबाजूचा परिसर पण पाहिला. तर मंडळी मंदिराच्या डाव्या साईडला आपल्याला बघायला मिळेल धर्मशाळा आहे, त्यानंतर अतिथी निवास आहे. खूपच मोठा असं प्रांगण. तर हा मेन गेट आणि आपण जाताना पण तर या ठिकाणी आपण 5 ते 10 मिनिटं बसणार आहोत, कारण की मनाला प्रसन्न करणारं असं वातावरण आहे. खूपच शांत वातावरण आणि थंड हवा झुळझुळ करते. तर नाईटचं व्ह्यूज या ठिकाणी खूपच छान असतं, कारण की लाईट पण लावलेले आहेत. नाईटचं व्ह्यूज खूप छान येतं या ठिकाणी. काय सैराट सॉन्गवर थिरकणारे आपल्याला बघायला मिळत आहेत. मस्त वातावरणाचा आनंद घेत आहेत. आपण बघू शकता या ठिकाणी. याला कोणतं फूल म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आम्ही याला रातराणीचे फुलं म्हणतो. तर एकदम असं सुगंधी वास याला येतं आणि खूपच छान असं खाली पडलेले आहेत रातराणीचं फुलं. भाक्षी खंडेराव महाराजांच्या मंदिराजवळ आणि दोदेश्वर. तर आता आपण जातोय ते म्हणजे सटाणामध्ये. सटाण्यामध्ये आलोय आणि या ठिकाणी ॲपल आणि बनाना घेतोय आपण. चालेल. हाय, सटाणामधला वातावरण खूपच गरमी आहे. तर मंडळी संध्याकाळचे वाजले 5:30 आणि आता आपण निघालोय सटाणामधून, हे की नाही. तर चालेल मंडळी, आज पूर्ण आपल्याला परत एका ठिकाणी जायचंय. कंटिन्यू व्हिडिओमध्ये लागून राहा. या ठिकाणी पुलाचं काम चालू आहे. कामाचं पूल नाही, पुलाचं काम चालू आहे. तर आपण बघू शकता मोठले मोठले ट्रक आहेत ना, ते साईड पट्ट्यावरून येत आहेत. हे पहा, एवढे मोठे मोठे ट्रक येत आहेत. हे पहा, आता किती महिना 1.5 महिना झाला असेल तेव्हापासून काम चालू आहे.
खाटा खाटा करण्याचं. तर आपण आलो ते म्हणजे मांगीतुंगी फाटा. तर आपल्याला जायचंय ते म्हणजे भिलवाडला जायचंय. फायनली आमच्या आत्यान त्यांच्या घरी आलोय आणि हा आमचा आत्यांचा मुलगा आहे. टाइमपास करतोय आम्हाला पाहून पाहून. आता सुनाई पावडर करेल, हातपाय धुतोय आणि 8-8 दिवस आंघोळ करत नाही. येणार दाजी काय दादा काय भलंय ना. संध्याकाळचे वाजले ते म्हणजे किती वाजलेतले 7:30 आणि आपण आता तुषारसाठी मेडिकल घ्यायला आलाय. गोळ्या वगैरे घ्यायचे आहेत. बघू शकता मेडिकलमध्ये आलं.